कोळगाव गायरान प्रकरण मेघा इंजिनिअरिंगच्या सुरक्षा रक्षकांवर चौकशीची मागणी। शाहूवाडी तालुक्यातील कोळगाव येथील गायरान जमिनीवर सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाच्या कामावरून नवीन वाद निर्माण झाला असून मेघा इंजिनिअरिंग कंपनीने तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कायदेशीरतेबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे। याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जयसिंग बळवंत पाटील यांनी 15 मार्च 2026 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिलं आहे। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। निवेदनानुसार कोळगावच्या सार्वजनिक गायरान जमिनीवर संबंधित कंपनीकडून विनापरवाना काम सुरू असून त्या ठिकाणी बाहेरील सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। या रक्षकांनी आवश्यक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतले आहे का, तसेच त्यांची पोलीस नोंद व चारित्र्य पडताळणी झाली आहे का याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। तसेच खाजगी सुरक्षा एजन्सी अधिनियम 2005 अंतर्गत आवश्यक परवाने व नियम पाळले जात आहेत का याची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। दरम्यान स्थानिक तरुण उपलब्ध असताना बाहेरील रक्षकांची नेमणूक केल्याने गावामध्ये नाराजी निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा रक्षकांची कागदपत्रे व पडताळणी तपासून अवैध रक्षकांना हटवावे आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी जयसिंग पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस। मी कोळगाव गावचा रहिवासी असून आमच्या कोळगाव गावाच्या गायरान हद्दीमध्ये सध्या मुख्यमंत्री सौर ऊर्जेचा एक प्रकल्प चालू आहे। त्या प्रकल्पामध्ये आमच्या स्थानिक लोकांना कोणत्याही युवकांना तिथे कामावरती घेतलेलं नाही। संबंधित विभागाला माझी कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर आमच्या स्थानिक युवकांना तिथे रोजगार द्यावा, अन्यथा संबंधित विभागामध्ये आम्ही आंदोलन करू, हा आम्ही तुम्हाला आज इशारा देत आहे।